भारतीय संस्कृती भितरी श्री गणेशाले पात्र अद्भुत. प्रायः भारतीय जालत असल्या आम्ही गणपती सोडून खंयचे काम करतना. करचे बेची ना म्हणटा वेद न रोते त्वत्क्रियेते किंचन म्हणून. रते म्हणजे सोडून घेणं. तुक सोडून घेणं कोणा काही करू जावत ना रे. तुक धरून घेणं करका, तुक नमस्कार करून करका म्हणजे वेदाचे अभिप्राय. अशी जाऊन घेणं ते गणपतीले समग्र चित्रण जर पळे का म्हणजे रे ते उपपुराणा भितर येऊत असले श्री गणेश पुराणा भितर आम्ही पळवीत. श्री गणेश पुराण हे एक अद्भुत जालत असले ग्रंथ. तुंत भितरी दोन भाग असाची. एक उपासना खंड आणि एक क्रीडा खंड म्हणून. उपासना कांडा भितरी गणपतीला आराधना कशी करका, खंचे मंत्रकल निमित्त गणपती अनुग्रह करता, ते गणपतीने कोण कोण अनुग्रह कल्ला म्हणजे चिंतन थंय आयले री. क्रीडा खंडा भितरी ते महागणपतीने लीला जाल जावन घेणं अनेक इतले राक्षस लोकांले संहार कलर चिंतने थंय येता. ते चिंतने इतले छंद कल्पना क्रीडा खंड म्हण नाव दवरलं तेका. परमात्माक दुष्टलोका संहार करचे एक खेळ अशीची. त्याक काही एक महान चिंतने विषय नाही ते. सहजान एक दुष्ट उरलेली त्याका कशी दूर करका म्हणजे बदल आम्ही दिवसरात विचार करता उरताची. परमात्मा त्या खंयची होड त्याक एक लीला जाल तसले खेळते. अशांगेनोची क्रीडा खंडा भितरी गणपतीने कस कस दुष्ट लोका संहार कले हे चिंतने थंय आम्ही पळयचे शकताची. तसले पुराण श्री गणेश पुराण. तो ते भितरचे एक सुंदर चिंतने आज आम्ही हांगा पळयता आसाची. देवलोका भितरी सुंदर जालत असले नृत्य कार्यक्रम चलता आसा. अष्टदिक्पालक लोकोची ते नृत्य कार्यक्रम पळयका म्हूण सांगेनो अत्यंत उत्सुकान बसलाची. रंभा, उर्वशी, तिलोत्तमा प्रमुख जालत असले नृत्यकार ते लोक सुंदर जालत असले नृत्य थंय दाखयता आसाची, प्रदर्शन करता आसाची. केन्ना उर्वशीले नृत्य थंय सुरवात जाले प्रायशः उर्वशीले सौंदर्याक ओट्टू लोकची दंग जावन गेलेची. अनेक लोक तिंगेले स्मरणे विसरून बसून सोडल्याची. चेच्चे संदर्भाचेरी यमराजवीची अष्टदिक्पालका भितर एक न्हय तो मनुष्य. तो बी थंय बसून आशिल्लो. सहजानुची तिगले भितर एक उत्तेजन निर्माण जाले. कामो तेजे त्याल तो मनुष्य. अशी जावन घेणू ते नृत्य पळयता 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 उर्वशीले तिगे शरीरात न्ही शक्तीपात येता, वीर्यपात यान होता. यम अत्यंत प्रखर भी है, अत्यंत दुष्ट भी है, अत्यंत शिष्ट भी है. तिगेले प्रखर जालत असले वीर्यपात खंय त्यान जातकी थंय ते संदर्भातरी छक म्हणून एक उजवाड प्रकाश येता. ते प्रकाशातनी एकलो अद्भुत जालत असलो अकराळ विकाराळ जालत असलो एक राक्षस जन्मायन होता. तिगेले सर्वत्रची अंगा भितर उज्जो 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 उज्जो. कारण काम अग्नी निमित्त दग्ध जालत असले हे यमा निमित्त वीर्यपात जालका तरी तो दग्ध स्वरूप जालत असले उज्जा स्वरूपाचेरी प्रकट्यावन गेलो. प्रकट्यावन घेनू ते सगळे की ते स्वर्गलोक आसा स्वर्गलोकाचे ते वातावरण पुराची जळचे लागले. हाहाकार जावन गेले सगळे लोकां भितरीची. कितें करचे कसले करचे
अचानक जावन घेवन ह्यो खंतने प्रत्यक्ष आलो म्हणजे बाकी कोणाक कळना या मासवण घेनू अशा न्हू तो राक्षसू अकराळ विकराळ घालता तसलो रस्तो सगळेची रास्ता आसा जेन्ना वायुदेवाने आपणान हे उज्ज पालोवंक घालका म्हूण सांगेनू तिगले उंच प्रहार करचे गेलो कशी वायुदेव प्रहार करता तिगले उंच गेले की कितले ते उंच वाडता गेले विना तो अन्नलासुर जास्त येता गेले विना तिगले प्रकार कमी जाल्लीत ना वायुदेव सोलूंक गेलो वरुण देव आयलो आपणाला कितें तरी पराक्रम दाखया म्हणून तो बीच तिगेले शरिरांतनी उदक निर्माण करून तिगे घालो वता ते उदक तिगले पर्यंत खंय पावता तिगे लागीं लागीं येताच नावी जावन सोडता पुरो उदक अशी आनी त्या अन्नदासुराक मारचे कोण शक्ती जालो ना सगळे लोक दिक्कापालच्यान धांवचे लागलेची तो अन्नदासुर सगळे लोकांक त्रास दिताची ब्रह्मलोकाक गेलो ब्रह्म बी धांवचे सुरवात केलो विष्णू लोकाक गेलो विष्णू बी थंतनी पारयेची सुरवात केलो खडे आयला त्याणें परमेश्वर लोकाक कैलासाक थंय येता आसतो भयंकर विकराळ रूप घेवन केन्ना ह्यो तयारीकान गेलोलो तेन्ना देवत लोक सगळे लोक घेवन परमेश्वरा सांगलेची कितें रक्षण करी म्हणून त्याणें सांगले ह्या मानवते जन्म आयलो तो हांव कांय करूं शकना आतां तेणे कोणा पांय धरचे तेन्ना गणपती बाल करपाचेर थंय आसा त्याक कुचून उठलो को पांय पळय खंय तूं गणेशू आमगे सगळे गणांक तूं अधिपती तूं रक्षक अशें तुयी कितें तरी पार करक मारया नाजाल्यार आमकां तोडून घेवचें जावूच ना जावंक गेला म्हणून बालक रुपा भितर तो आशिल्ले गणपती न्ही तुमी कांय भिनाकाचे हांव पळोवन घेता काय म्हणटा गणपतीनी तो अन्नदासुर हे ठिकाणी विष्णूक ब्रह्माक धांवशी शिजाची ईश्वरा बी धांवसून सोडका म्हण येता आसा जाल्लेरी मध्य गणपती मेळून गेलो ताका गणपतीन ताका पळोवंक घेवन तोडोवंक कलना अकराळ विकराळ जाले तसले व्हडले व्हड रूप घेतले विकट रूप घेवन न्हू आंकन वार घेतलो वार हे भितरी बरोबरी तो अन्नदासुर गणपती पोटा पावून सोडलो केन्ना गणपती पोटा घेवन अन्नदासुर पावलो की तेन्ना सगळे जगताक एक नमनीचे संतोष वातावरण निर्माण जालें सगळे कडेची शांती वातावरण निर्माण जालें सगळे लोकांचे जय जयकार घालचे लागलेची सगळे लोकांक दिसले अन्नदासुराले काणी मुखसले म्हणून जाल्लेरी अन्नदासुराक कोण गिळ्ळे ताका कितें जाता आसा तें कोणें चिंतन केलें पाप थंय आशिल्ले लोकांनी केन्ना अन्नदासुर गिळ्ळे हेणे गणपतीनी बालगणपतीनी तेन्ना भितर वचून तो जळचे लागलो अन्नदासुर खंयची वस्तू खाल्ली भितर एकदम जीर्ण जावन वता तें ना 40 मिनट तर आमगे पोटा उरतात तेजे प्रभाव उरताची अशी जावंक गे न्हू तो जळचे लागलो भितर वचूंक गे न्हू ताप करूं लागलो गणपतीक जीण केला आनी थोडे वेळ वचचे तेका जाल्यार कितें करचें गणपती त्रास येता आसा कितें करचें म्हणून कळटना आंग उश्ण जाता आसा भितर एका रास्ता आसा हे गणपतीले एक विशिश्ट तसले सन्निवेश पळोवंक गे न्हू ताका एक कितें जावचें ताप आसा ते कमी करया म्हणजे बदल परमेश्वरानी तेगेले मात तेक चंद्रहान दवरलो खंय तेगेले ताप कमी जावो चंद्र थंड न्ही तेगेले उश्णता कमी जावो म्हणून जाल्ले बी तेगेली उश्णता कमी जाल्लीच ना तेन्ना सगळे देवान देवत लोकांनी एक नाग हाडले नाग हाडून तेगेले पोट्टा बांदले नाग केन्ना तंपू अशान तेगेले पोट्टा बांदल्यार पोट्टाची कितें उश्णता आसा तें कमी जावो म्हणून जाल्ले बी तेगेली उश्णता कमी जाल्लीच ना सगळे ऋषीमुनी लोकांनी ताका अभिषेक घातले गंगाजल हाडून अभिषेक केले कितें केले बी तेगेली उश्णता कमी येतना गणपती त्रास घेता आसा सहजानुची पुत्तान त्रास घेवचे आवय खंय पडचे शकता आवय खंय सहन जाता
त्यानं पार्वतीने विचार केला खंय मागील पुत्ताक मस्त त्रास येता असा तेगेल त्रास परिहार करपाची म्हण सांगून गे न्हू तत्क्षणाची त्या वयी बागा गेले हेजा तोटा वचूंक गे न्हू थंय तसले दुर्वा काडले दुर्वा काण हाण गे न्हू थोडे दुर्वा वाटले वाट्टून घेवन ताका उदकान पाजयले आनी थोडे दुर्वा तिका आंगावून घातले केन्ना दुर्वा उदक पिली की गणपती केन्ना दुर्वा तिका आंगावून पळय की तेन्ना तेगेले कितें ताप आशिल्ले ते शांत जाले तो नलासुर थंड जावन गेलो म्हणजे कथा आमकां आयकचें मेळटा केन्ना दुर्वा खालचे भितर थंडी जाली की नलासुर तेन्ना गणपतीक मस्त संतोश जावन गेले अम्मान म्हाका दुर्वा निमित्त म्हाका वांचिल्ला म्हाका दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून सांगे न्हू तेन्ना तांणी प्रथा आयले गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून कारण गणपतीले कितें त्रास आशिल्ले ते दूर केले म्हणजे बदल ताका नांव आयले दुर्वा दुःखम वारयती इति दुर्वा दुःख दूर करचे म्हणून अशें हांगे न्हू तेन्ना तांणी हे दुर्वा कितें आसा गणपतीक प्रियजन आसा दुर्वा आराधना आमी केन्ना करताची गणपतीक तेन्ना अत्यंत संतोश जाता कारण ते दुर्वा निमित्ताची तेगे लक्षण जालेले ते दुर्वा निमित्ताची ताका संतोष मेळ्ळले ते दुर्वा निमित्ताची तो आनंददायक जालो काय तरी दुर्वा गणपतीक अत्यंत प्रिय अशें हांगे न्हू गणपती पुजे भितरी सहजानुची आमी दुर्वा उपयोग करता उरताची एक गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून दुसरा आमकां त्रास आसनेवे आमकां दुःख आसनेवे म्हळ्यार दुःख वा म्हळ्यार वार येती म्हळ्यार आमगेलें दुःख बी वचका म्हणचे बदल ते गणपतीक आमी दुर्वा कितें करचें अर्पण करचें तूं संतोश या मारया आमगेलें दुःख काडी म्हूण कशी दुर्वा कितें निमित्त तूं संतुश्ट जालें की तशी आमी तुका दुर्वा दिता आसाची तूं संतुश्ट आमकां बी संतुश्ट करी आमकां बी बरें करी आमकां बी रक्षण करी म्हणजे चिंतने तुमी तो फाटल्यान दवरला म्हणजे सत्य केन्ना अर्थ घेताची तेन्ना दुर्वाक कितलें म्हत्व आसा दुर्वाक वैशिश्ट कितलें म्हणजे सत्य आमकां कळून येवचें शकता अशानुची गणपतीक दुर्वा बिल्व प्रियाय नमः म्हणजे तेगेलो अष्टोत्तर नांवां भितरी येता दुर्वा अत्यंत प्रिय अशान पयले दुर्वा उपस्थिती घेतली आसतनी दुर्वा प्रियाय नमः दुर्वा गणपतीक अत्यंत प्रिय अशें हांगे न्हू आमी गणपती पुजा करता आसतना गणपतीक दुर्वा घालताची दुर्वा हांगे न्हू आराधना करताची ते बीची दुर्वा घालचे एक व्यवस्था आसा कितले घालका दुर्वा 21 नांवांनी दुर्वा घालचे एक पद्दती कितें म्हणून सांगलेली मनुष्याक 21 प्रकारचे दुःख उरता खंय जन्मा आदी 21 प्रकारचे नरक दुःख आसाची ते सगळे दुःख गणपतीन तेगे पांय मुळा घेवका आमकां सूख दिवंक तेणें अशें हांगे न्हू 21 दुर्वा गणपती पांय मुळाक हांगे न्हू गणपती आमकां बरें करी म्हणजे प्रार्थने आमगे परंपरे भितरी करन तसली चिंतन आमी पळयताची अशें आमगे न्हू हें अनलास्वल कितें गणेश पुराणाचें चिंतन आसा हुंतू निमित्त आमकां कळून येता गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय दुर्वा अत्यंत इश्ट दुर्वा घान तरी पूजा केलेली गणपती अनुग्रह आमी सरळ जावन घेवचेक शकताची म्हूण सांगेन प्रायशः गणपतीला आराधने अत्यंत अद्भुत जाल तसले आराधने तुमचे भितरी मंगळवारा भितर तरी गणपतीले आराधने आयलेली गणपतीले विशेष पुजा दिवस तरी आयलेली त्यांनी विशेष कारण अंगारक म्हणजे ऋषीपुत्र आशिल्लो तेगेले बण्णू तांबडे तो भुंयेंत जन्म आयलो ऋषी वीर्य भुंय पळका तरी भुंय निमित्त तो भायर पडलो अशी जावंगे न्हू ताका अंगारक म्हूण सांगून नांव दवरलें तो व्हड घालतना भूदेवीनी ताका ऋषी कडेन हाड सोडले हें चले तुमी सांबाळया म्हणून ऋषीन ताका सगळे वीर शिकयले जाल्यार तेगेले मना समाधान जालें ना
हांव महाज्ञानी जावं का, हांव महान शक्तिशाली जावं का म्हणजे प्रार्थना तो बापाय कडेन केल्लो. तेन्ना तेगेले बापायन सांगलें, एक काम करी, तुगेले कितें इश्टार्थ आसा हें पूर्ण जावं कशें उरलें रे, तुवें तें महागणपती आराधना करका म्हण सांगे न्हू. गणपती मंत्र उपदेश करता आनी ताका ते आराधना करता सांगता. तो अंगारक तेगेलें नांव मंगळ म्हण बी आशिल्लें. तो वचून गणपती आराधना करता. आराधना केले निमित्त गणपती संतुश्टान ताका प्रत्यक्ष जाता. प्रत्यक्षान ताका कितें सगळे ज्ञान आनी निधी जावंक आशिल्लें, ज्ञान निधी बद्दल आशिर्वाद दिता. तो बालक न्ही आनी सहजान विचारता आनी कितें जावंक तुका म्हणून. तेन्ना तो मागता, भगवंता तुवें म्हाका एक दिलें, सगळे ज्ञान दिलें, संतोश जालो म्हाका. जाल्यार तुगेले आराधने बरें बरें मागेलें एक नांव आयलें बरें आशिल्लें म्हूण सांगेन. तेन्ना गणपती सांगता, तुगेले वाराक कोण म्हाका जास्त आराधना करताची तिंगेली बीच हांव सगळें रक्षण करता, तिंका बी हांव बरें करता. अशा न्हू मंगळवाराक गणपतीक अत्यंत निकटाल संबंध तेन्ना तांणी सुरवात जाता गेले. अंगारक म्हळ्यार तिगेली नांवाची, मंगळबी तिगेली नांवाची. अंगारक संकश्टी म्हणटा आमी, नाजाल्यार मंगळ संकश्टी म्हणटा, मंगळवारी संकश्टी म्हणटाची. अशें आमगे न्हू प्रायः तुंत निमित्त अंगारक चतुर्थीक मस्तितले महत्व येता गेले म्हणजे चिंतन विची गणेश पुराणा भितर आमकां मेळटा. अशें आमगे न्हू आजचे दिवस पळया, अत्यंत बरे दिवस. आज श्रावण मासा भितरी वार्षिकी जाल तसले गणेश चतुर्थी आज आयला आसा. वर्षा एक दिवस करता तसले एक विशेष जाल तसले दिवस हे दिवस आज मंगळवार आयल का तरी, अंगारकल योग आज आशिल्ले का तरी, आनी गणपतीक ते अत्यंत संतोषदायक केले तसले दिवस आलचे दिवस. अशें आमगे न्हू आलचे दिवस अनेक लोक हांगा तेंगेले कितें संकश्टहारा चतुर्थी व्रत करता आशिल्ले ती तेजे उद्यापन निमित्त आज हांगा अनेक लोक पावलाची. म्हळ्यार प्रायशः गणपती आराधनेक मंगळाल सहयोग, अंगारक सहयोग अत्यंत प्रमुख जावन आसा. आमी वारा भितर तरी खंय तरी गणपती आराधना करता म्हणल्यार आसलेली मंगळवार अत्यंत श्रेष्ठ म्हणजे चिंतने आमी कळून घेवचें पडटा. अशें मंगळवार आनीची दुर्वा हे दोनीची गणपतीक अत्यंत इश्ट. हे इश्ट केन्ना गणपती दिताची तेन्ना आमगेले कश्ट दूर येता, अनिश्ट तांणी आमी मुक्त येताचे म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका. तेजे बरोबरी गणपतीक आमी सांगताची गणपतीक मोदक अत्यंत इश्ट म्हूण न्हय. मोदक केन्ना गणपतीक तिकन घेतिल्लो उरता, हातीकच धरून घेतिल्लो उरता. प्रायशे मोदक कोणा इश्ट ना, उठलो काय इश्टच. सांजेर तरी जास्त इश्ट, फोडलाक बी इश्ट. इश्ट म्हण सांगूं येता गेल्यार कश्ट म्हण सांगून दिल्ले मात खाता तिणी. उठलो काय इश्टच, पळयचे भितर उठलो का तोंडा उदक येतात सहज आनी मोदक. तेजे आकार बी छंद, भितर बी छंद न्हय. मोदका भितर बीची गोड आसता न्ही वे, आकार कितें छंद तेजे पळयचे बी छंद न्ही ते आकार. अशें न्हू गणपतीक मोदक इश्ट म्हणून. कोण भायर तरी बी छंद उरता, भितर तरी बी छंद उरता, तो गणपती लागीं वता. केवळ भायर तें छंद गणपती घेवत ना, भितर छंद उरले बीची त्याने घेतले बी बाकी लोक पळयत ना. अशें न्हू देवान तिगे लागीं घेवका म्हळ्यार दोनी छंद उरका, भायर तरी बी छंद उरका, भितर तरी बी छंद उरका. अशें न्हू मोदक कितें आसा हें भायर तरी बी सुंदर आकारा भितरी, भितर तरी बीची परिपूर्ण हुर्णांनी भरिल्ली उरता, गोड जाल्लो उरता. अशें न्हू गणपतीक अत्यंत प्रिय ते. अशें ते मोदक हाती घेवन उरता ना सुंडली घेवन उरता. कारण तूं भायर तरी बी छंद जावन उरी, भितर तरी बी छंद जावन उरी, तेन्ना तुका हांव रक्षण करता, तुवें मागे लागीं वयता म्हणजे एक संकेत मोदक घेवन गणपती दिसता आसा आमकां. उंडी बी तशी गणपतीक, ते बी प्रिय गो गणपतीक. उंडी बीची उठली आनी पडी छंद ते, उंटल्यान बी छंद, भितर बी गोडत न्ही ते पुराची उंडी बीची. अशें हांगे न्हू गणपतीक सहजानुची आमी तेगेले परे भितरी उंडी करताची, मोदक करताची. हे गणपती दिवच आसले एक वाडीक आमगे परंपरे भितरी चलता आयला आसा, चलता आयला आसा. प्रायशः त्या गणपतीक आनीक बी नैवेद्य करता आमी चवथी परबे टायमार, ते म्हळ्यार चकली न्हय.
चकली कशी उडता उतसतं मग गोल जान राऊंड जान उडता. थोडे लोक 2 राऊंड करताचे, थोडे लोक 3 राऊंड करताचे, थोडे लोक 4 राऊंड करताचे. ते तिंग तिंग लिस्टा उंचे वत्ता उडता उडचे राऊंड जान उडता. बरी राऊंड जान उडचे ऐकूत नाही त्या कितले कांटी उडताचे गोत असतं तुमकां. कांटे आसा ताका मस्त तितले कांटे आसा ताका. ते आमगेले मनाचें प्रतीक. आमगेले मन कितें आसा पळया चकली नमनीच केन्ना उरचे. मना भितर केन्ना कांट्याचे विचार कोणाक कशे काडचे कशे तोपचे म्हूण. आनी ते विचार पदे चेंज जावतना थंय फिरता उरता न्ही ते विचार. राऊंड एंड राऊंड राऊंड एंड राऊंड राऊंड एंड राऊंड न्हय. अशें आमगेले मनाचें प्रतीक चकली. अशें चकली गणपतीन हाती घेतलो ना पांया म्हळ्यार दरी हांव पळयता म्हूण सांगून घेतलें. तेगे पांया म्हळ्यार दवरता नैवेद्यक. म्हळ्यार आमगेलें मन कितें आसा पदे पदे एक्को विचार करता उरता. खंय तरी एक विशय चिंतन घेतलें म्हळ्यार जाल्लेच पदे पदे थंय येवन जापता. झेड करतले झगडी विशय मेळ्ळेशीची, प्रीज करतले प्रीजी विशय मेळ्ळेशीची, चूक सोदतले चूक विशय मेळ्ळेशीची, होगळीतले होगळीचे विशय मेळ्ळेशीची. थंयची विचार परतून आनी खंय वतना ते राऊंड अप थंय फिरता उरता थंय फिरता उरता. कांटे तुमचे भितर मस्त तितले कांटे. त्याक दांता जावं हातीन हाडचे गेले कश्ट रगत येवचेच न्हय. अशें हांगे न्हू गणपतीक ते प्रिय. प्रिय म्हळ्यार कित्याक तूं गेल तें मन मागील तिका दी रे मारया हांव सुमो करूं पळयता म्हणटा गणपती. अशान ते चकली होवन गणपती मुखार दवरचें. हें घे तूं. मागीर मन कितें वांकळे टोंकळे यान परत परत तेची विचार करता उरता. दुसरें वायट करता बद्दल चिंतन करता उरता. हें वच्चेशी करी म्हणचे बद्दल गणपतीक ते दिवंक घेवन आमी पांय पडचें. अशें आमगे न्हू हें उट्ट कितें चिंतन आसा महागणपती आराधनेचें एक अद्भुत जालें तसलें म्हालगड लोकांनी तुमच्या फाटल्यान सत्यते दवरलें आसा. हें सत्यते आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. प्रायशः गणपतीला वर्णन करूं गेल्यार पुरा तरी म्हाका गुंतना ते विशय. थोडे आयकले गुरून सांगेल विशय तुमचे मुखार दवरचे तेची प्रत्येक तशीची गणपतीले अद्भुत जालें तसलें चिंतन पळयचें गेल्यार आमी गणपती निमित्त मस्त शिकचें आसा. ते शीक कशें उरल्यार आमी सगळ्या लोकांनी कितें जावका शूर्पकर्ण जावका. शूर्प म्हळ्यार गुंत आसता तुमकां कितें सूप. सूप आतां लोकांक पळयलें उरतना सूप. आतां लोकांक सूप पळयचें साणे पळयचें भारी कश्ट जावन गेला. पयलीं लोकांक पळयता उरतलेच. आतां साणे लोकांचें एक मिशन आयलें काय शिकयंक गेले जालें पुरा कोयर काडत खंय ते सूप अंत येवतना आतां उट्ट लोकांक क्लीन जालें आतां पुराचें. आतां आयटम पुराचें क्लीन भारी उरतना सूप. जाल्यार गणपतीक एक नांव आसा शूर्पकर्ण म्हूण. सुप्पान म्हणजे तेगेले कान न्ही व्हड कान न्ही तेगेले. आने पळयलें कळटो तुमकां आने कान कशें उरताचे. आन्याचें तोंड न्ही गणपतीक. अशें ताका नांव आसा शूर्पकर्ण म्हूण. शूर्प नाखा न्ही हां तुम थंय व्हरून लायतले ताका न्ही परतून. शूर्पकर्ण तो मनुष्य शूर्पकर्ण केन्ना जाता तेन्ना ज्ञानी जाता वता. याद उरता तुमकां जिवना भितर आमी कितले आयकताची तितले आमी जिवनाचे अनुभव घेवचे शकताचे तितले जिवनाचें सत्य आमकां कळटा वता. अशें आमगे न्हू ते भगवंतानी 2 व्हड कान धरून दाखयता आसा जास्ती आयकाय रे पुतानो म्हणून. आमकां आयकची इश्टना बोगडाची इश्टा भाग 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 पडलो काय तर. अशें आशिल्लें कणे मस्तच थंय कुसून मरताचे एक दीस. कितले आयकताचे आमी तितले आमगेले भितर परिवर्तन जाता वता. तितले आमी बरे वाटे वचूंक शकताची. हें सत्य कळून घेवचें पडटा. आयकचें म्हळ्यार म्हणटा तुमी कडेन सुरू करतले स्वामीजी लोकांक वायट आयकचें आमकां मस्त इश्ट ते आयकचें न्ही. थंय बरी वेदा भितर भद्रं कर्णे शृणुयाम देवाः. भद्रम बरें आयकता म्हण. कितले बरें आयकताची कितले बरें चिंतन आयकताची कितले बरे विशय आयकता वताची तितले आमगे जिवना भितर उदात्त जाता तसले विचार येता वताची. उदात्तीकरण जाता वता. आमी अपलिप्त जाता वताची. अशें जावंक न्हू ते गणपतीले चित्रण अद्भुत. ते गणपतीले संकेत अद्भुत.
मोदक तरीचे मस्त प्रिय गणपतीक अशांत तो हाती घेऊन उरता तेजेर आमगेली दुरवस्थी म्हणले री आम्ही सगळो लोकूच भाईल तन मात्र मोदक भितर खंय कारा ते बी फोन आसा की म्हण दिसता न्ही तशें जाल्यार अर्थ ना जिवना भितर तशें जाल्यार गणपती बी प्रिय जावत ना आमकां बी आमी प्रिय जावत ना जिवना भितर आमी भायर तन बी छंद उरका मनातन बी केन्ना छंद उरताची तेन्ना आमगे जीवन छंद जाता वता आमी जिवना भितर आनंदान उरूं शकताची ना शिवले जीवन दिखावा जात विना सच्चाई जावत ना अशें आमगे न्हू प्रायः त्या गणपतीनी एक सूचन दिल्लें आसा मोदक नमनी तूं उर रे म्हणून मोदक शब्दाचे अर्थ शास्त्रकार लोक छंद करताचे मोदम करोती ती मोदकः मोद करचे संतोष दिवचे म्हणून म्हणजे तुही संतोषां उरका दुसरे बी संतोष तुवें दिवका ते व्यक्तित्व आमी वाडोवन घेवका म्हणून जिवना भितर आमी संतोषान उरचितलेत न्ही आमी संतोष करका हरडीका तेन्ना मात्र आमी खरे अर्थ भितर मोदक घेताचे ते संतोष ते हरडीका म्हणजे आसतले पयलीं हांवें संतोषांक उरक न्ही वे हांवें पयलीं संतोषांक उरकलें मागीर भितर पयलीं कितें भोवन उरका बरें भोवन जाल्यार मात हांव संतोशांत तुवें आहा वायट तरी कुशील भोवन आसतलें हांव केन्ना संतोषांक उरचें शकता दुखा भितर उरचें हांवें केन्नाच चकली नमनीच परे परे चॉपचे विचार करता उरचें सोडले रे कांय विचार करूंक मेळटा मागीर जिवना भितर म्हाका अशें आमगे न्हू प्रायः गणपतीले आराधने करचे तितलो सुलभ बी ना त्याचे ते कठीण बी न्ही कल्लेरी प्रायशः आनंद कटिट्टपुती जिवना भितर आमकां अशें आमगे न्हू आयचे एक शिवसुंदरा भितरी प्रायशः गणपतीले कितें आराधने आसा संकटहारा चतुर्थी व्रत आज कितें चलता आसा जे गणपतीक शतशत नमन करया आनी आमगेली बी दुख्ख दूर जावचे बद्दल ते गणपतीक दुर्वा व्हरून घालया तेजी बरोबरी मोदक बी आमी दिया आमी बीच संतोषान उरया गणपतीले आशिर्वादाक पावया आमच्या इश्ट करता आसा